नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की ते तिलोत्मा आणि चंद्रकांत हे घरी आलेले असतात आणि त्यांनी ताराला आणि सोहमला एकत्र रूममध्ये पाहिल्यानंतर ते म्हणतात की ताराला की तुला इथे याची परमिशन नव्हती, तू कोणाबरोबर आलीस आणि कशी काय आलीस. आणि तोपर्यंत अमृता म्हणते, आई मी बोलवला आहे कारण की ताराची ही पहिली संक्रांत आहे ना, त्यासाठी. तोपर्यंत ही ते सगळे काही तिलोत्मा म्हणते की अमृताला की तू हे फार चुकीचं केलं आहे अमृता, तुला ह्याची शिक्षा भेटणार आहे. तोपर्यंत सावळी, सोहम, बबलू म्हणतात नाही, हे सगळ्याबरोबर अमृता वहिनीचा काही दोष नाही, त्याच्याबरोबर आम्हीही सामील आहोत. असं काही बोलल्यानंतर तिलोत्माचं अजून अजून डोकं हलतं. ती म्हणते, बघा सगळे काही एक झाले आहेत, मला एका साईडला केले. मी ह्या घरासाठी चांगल्यासाठी विचार करते पण कोणीच माझ्या बाजूने नसतं. ताराला म्हणते, तू निघ आत्ताच्या आत्ता घरातून, हे ते थांबायचं नाहीस अजिबात. तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर ताराचे वडील म्हणतात, आई तिलोत्मा मॅडम, तुम्ही जर माझ्या ताराला ठेवून घेणार नसला तर मी आयुष्यभर सांभाळायला तयार आहे माझ्या मुलीला. असं काही म्हणल्यानंतर तारा आणि ताराचे वडील निघून जातात. चंद्रकांत खूप रागाने म्हणतो, तिलोत्मा तू सगळ्यांना घरातून बाहेर काढा आणि एकटीच राहते. नियम माहिती आहे ना, तुला खोटं बोलायला आवडत नाही पण कितपत हे जास्त करतेस तू बरं का, आणि जास्त होतंय आता. म्हणून असं म्हणून चंद्रकांत रूममध्ये निघून जातो. तिलोत्माला ह्याचा थोडासा राग येतो पण ती कोणासमोर दाखवत नाही. अमृता, सोहम, बबलू आणि सावळी सगळेजणी माफी मागतात की आई चुकलं आमचं, आम्ही इथून पुढे कधीही असं करणार नाही. अमृता रूममध्ये जाऊन नाराज बसलेले असते. राजकुमार येतो. काय झालं अमृता, काय झालं अमृता, अशी का बसली आहेस. अमृताने सगळे झालेला प्रकार सांगते. तोपर्यंत झालेला प्रकार सांगितल्यानंतर राजकुमार जराशी तिच्याकडे सिरियसच पाहतो. अमृता म्हणते, आई म्हणल्या की तुम्हा सगळ्यांना शिक्षा तर भेटणार आहे, खास करून अमृता तुला या अवस्थेत मी काही शिक्षा देऊ शकत नाही, बोलण्यापलीकडे काही करू शकत नाही. असं काही बोलल्यानंतर राजकुमारला थोडंसं हसू येतं. तो जराशी कॉमेडीमध्ये घेत असतो कारण की अमृताचा चेहरा जरा हसण्यासाठी. इथे सावळी सेम सारंगला तेच सांगत असते की काय घडलं, तारा ह्या घरामध्ये आले होते आणि आई खूप चिडल्या होत्या. सावळी म्हणते, ह्या घरामध्ये पहिल्यासारखे सगळे एकत्र आले ना, खूप छान वाटलं हो, किती मस्त वाटलं. असं काही म्हटल्यानंतर सारंग तिच्याकडे पाहतच राहतो. म्हणतो, तुझ्या मनामध्ये सगळ्यांबद्दल किती प्रेम आहे ग, किती आपुलकी आहे. सावळी म्हणते, हो, आपल्या माणसांबद्दल आपुलकी नाही ठेवायची तर मग कोणाबरोबर ठेवायची. असं काही बोलल्यानंतर सारंग थोडासा इमोशनल होतो. त्याला जगन्नाथची भविष्यवाणी आठवते की ही सगळ्यांसाठी विचार करते व विठुरायाने हिच्यासाठी कोणता विचार करून काही घडवलं आहे का. असं काही म्हणल्यानंतर सावळी त्याच्याकडे पाहते. म्हणते, सारंग सर, मी काही चुकीचं बोलली आहे का, काही मी चुकीचं बोलणार आहे का. असं काही बोलला तर सारंग म्हणतो, नाही ग सावळी, असं काही नाही आहे. तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतर जगन्नाथच्या घरी पोलिसांनी घर खाली करण्यासाठी काही लोक आलेले असतात. भैरवी हे सगळं लांबून आपल्या गाडीतून बघत असते. त्या लोकांनी घरातलं सगळं काही सामान रस्त्यावरती आणलेलं असतं. जगन्नाथचं अलकाचं एकही शब्द ऐकत नसतात. सारंग आणि सावळी दोघंजणी बोलत असताना सावळीला एक फोन येतो. असिस्टंट असतो सावळीचा तो, आणि तेही सारंगनी ठेवलेलं असतं. सारंगनी ठेवल्यामुळे सावळीला काही माहीत नसतं. सावळी म्हणते, तुम्ही माझा नंबर कोणाला दिला आहे हो, हा कोण माणूस आहे. सारंग म्हणतो, अगं तू एवढी मोठी गायिका आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गायला जाणार आहेस, म्हणून एक माणूस पाहिजे ना, मॅनेजमेंट पाहिला का, सगळं तुझ्या मागे कोणतरी एक पाहिजेच. आणि बघ तू प्रत्येक ठिकाणी गेली ना गाणं गाण्यासाठी, तिथे पैसे घ्यायचे. सावळी, तुला लक्षात आहे ना. सावळी मान हलवते, हो म्हणते. तोपर्यंत अलकाचा फोन येतो सावळीला. सगळा काही घडलेला प्रकार सांगते अलका. सावळी थोडीशी टेन्शनमध्ये येते, तिथून निघून जाते जगन्नाथकडे. तोपर्यंत ते ऐश्वर्याचा फोन जातो राजकुमारला. म्हणते, काय रे, त्या सदाशिवला कोणी सोडलं जेलमधून. राजकुमार म्हणतो, मी सुटका दिली त्याला, आणि घरच्यांनाही कळालं आहे की त्या गावामध्ये कुणी सगळं काही हमला सावळीवरती केला आहे. ऐश्वर्या तुझं नाव निघालं आहे आणि आईने सांगितलं आहे तुला शोधून काढण्यासाठी. आईनं सांगितलं आहे तुला शोधण्यासाठी, म्हणून तर तुझ्या मागे मी माणसं लावली आहेत.
ऐश्वर्या म्हणते, राजकुमार कितीही तू मला शोधण्याचा प्रयत्न कर, मी काही तुला सापडणार नाही आणि बघ ह्या गोष्टीची तुला शिक्षा लवकरात लवकर भेटणार आहे. असं म्हणून ऐश्वर्या फोन कट करते. राजकुमार म्हणतो, अगं तुला शिक्षा भेटण्यापेक्षा तुला एकदा ना चांगलाच बंदोबस्त करतो मी तुझा. देवाने सारंगला सांगितलेलं असतं की त्या मोबाईलचा ट्रॅक मी लावला आहे, ऐश्वर्या लवकरच आपल्या ताब्यामध्ये येईल. असं काही झाल्यानंतर सावळी त्या ठिकाणी जाते. त्या पोलिसांना, त्या माणसांना खूप विनवण्या करते, समजवण्याचा प्रयत्न करते, तरीही ती समजत नाही. खूप विनवण्या करून हातपाय जोडून सगळं काही अलकान दोघीजणी करत असतात. हे सगळं रस्त्यावरून भैरवी बघत असते. जगन्नाथ बाहेर येतो. जगन्नाथ म्हणतो, तुम्ही जे काही माझ्या घरावरती करत आहे ना ते सगळं काही खोटं आहे, मला चांगलंच माहिती आहे. आणि शेवटी बघा, हे जर कोर्टामध्ये गेलं किंवा मीडियावाल्यांना बोलवलं, सगळं काही आम्ही प्रूफ दाखवले तर तुमचे काय होईल एवढंच लक्षात ठेवा. जेणे कोणी तुम्हाला सांगितलं नाही आहे ना तो माणूस तर नामानिराळा होईल आणि नाव मात्र तुमचं लागेल. काय करायचं आहे काय नक्की एवढाच विचार करा, बाकी काही नाही. ती लोक जराशी विचार करायला लागतात. येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला दाखवलं जाणार आहे की सावळी भैरवीचा चांगलाच माज उतरवते आणि ऐश्वर्या लवकरात लवकर किडनॅप होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय सगळ्यांना.